हॅलो फ्रेंड्स, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि काहीतरी थंड पिण्याची खूप इच्छा होत आहे आणि त्यासाठीच मी आज पियुष बनवते। सो तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते। पियुष बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आधी आपण बघून घेऊ। तर मी इथे 1 वाटी दही घेतलेला आहे, त्यानंतर 1 वाटी पिठी साखर घेतली आहे, त्यानंतर काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले आहेत 1 अर्धी वाटी। त्याच्यात जर तुम्हाला काही अजून पिस्ता वगैरे ॲड करायचे वेगळे ड्रायफ्रुट्स ते सुद्धा तुम्ही करू शकता। त्यानंतर इथे 2 ते 3 टेबलस्पून मी दूध घेतलंय, त्यानंतर केशराच्या 3-4 पाकळ्या घ्यायच्यात आपल्याला, त्यानंतर वेलचीची पावडर घेतलेली आहे आणि जायफळ घेतलेला आहे। जायफळाचा किस करायचा आपल्याला। इथे श्रीखंड मी घेतलेला आहे, मिल्की मिस्टचा श्रीखंड घेतलाय मी। तुम्हाला या मिल्की मिस्टच्या श्रीखंडाचा रिव्ह्यू सुद्धा मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। सो व्हिडिओ बघत राहा। आणि 2 ग्लास पाणी लागणार आहे आपल्याला। सर्वप्रथम 1 वाटी दही घेतलेला आहे, त्यामध्ये 1.5 कप पाणी टाकूया। पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि आता हे चांगलं घुसळून घ्यायचं आहे दही आणि पाणी। 2 ते 3 टेबलस्पून दूध घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 3 ते 4 पाकळ्या केशरच्या टाकणार आहोत। हे केशर दूध आपण छान प्रकारे मिक्स करून घेऊया। आता जो आपण ताक बनवलेला आहे त्या ताकामध्ये 1 वाटी पिठी साखर टाकू। पिठी साखर चांगली मिक्स करून घेऊया ताकामध्ये। तुमच्याकडे रवी असेल तर रवीने चांगलं ताक घुसळून घ्या। त्यानंतर आपण यामध्ये मिल्की मिस्टचं श्रीखंड टाकणार आहोत। आपण 4 ते 5 टेबलस्पून इथे श्रीखंड टाकायचं आहे ताकामध्ये। श्रीखंडाऐवजी तुम्ही आम्रखंड, श्रीखंड काहीही वापरू शकता। मी इथे मँगो श्रीखंड यूज केलंय मिल्की मिस्टचं। बट ह्या मिल्की मिस्टच्या श्रीखंडाचा मी तुम्हाला एक छोटेसे रिव्ह्यू सुद्धा देते। मला ॲक्च्युली हा खूप स्वस्तामध्ये मिळाला, बट याची टेस्ट वारणा इतकी खरंच चांगली नाही आहे, थोडंसं तुपट टेक्स्चर आहे। त्यानंतर आता मी श्रीखंड टाकून झाल्यानंतर यामध्ये केशरचं दूध टाकलंय, त्यानंतर वेलची पावडर टाकणार आहोत। चांगलं मिक्स करून घ्या आणि जायफळ वरून किसून टाकायचं आहे। त्यानंतर सगळे शेवटी आपले ड्रायफ्रुट्स पियुष मध्ये जातील। थोडेसे ड्रायफ्रुट्स मी वरून सजावट करण्यासाठी, गार्निशिंग करण्यासाठी ठेवलेले आहेत। आता चांगलं हे पियुष मिक्स करून घेऊयात आणि ऑलमोस्ट आपलं पियुष रेडी झालेलं आहे। सो हे सर्व करून घेऊ पियुष आणि त्याच्यावर ते वरून गार्निशिंग करूयात। सो हे पियुष पिण्यासाठी आता रेडी आहे। सो तुम्हाला ही पियुषची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।